तर राधाकृष्ण विखे पाटील आता मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। राधाकृष्ण विखे पाटील वर्षा निवासस्थानी दाखल झालेत। उपसमिती व शिंदे समितीमधील चर्चेचा तपशील जो आहे तो मुख्यमंत्र्यांसमोर ठेवला जाणार आहे। वर्षा निवासस्थानी या दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक पार पडेल। मनोज जरांगेंच्या आंदोलनातनं मार्ग काढण्यासाठी ही महत्त्वाची बैठक म्हणावी लागेल, कारण की मराठा आंदोलनावरती तोडगा कधीपर्यंत निघणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सातारा आणि हैदराबाद गॅजेट लवकरात लवकर आणि लगेचच लागू करा अशी मागणी आज शिंदे समिती समोर जी आहे ती जरांगेंनी केलेली होती आणि त्यानंतर न्यायमूर्ती शिंदेंनी जी आहे ती उपसमितीचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटलांची भेट घेतली आणि त्यांची 1 तास बैठक झालेली आहे। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी विनायक डावरुंग जे आहेत ते जोडले गेलेले आहेत। विनायक, खरं म्हणजे या संपूर्ण आंदोलनादरम्यान जे आहे ते आता आज दिवसभर जे आहेत त्या घडामोडी घडत होत्या। शिंदे समितीनं राधाकृष्ण विखे पाटलांची भेट घेतली आणि जवळपास 1 तास ही बैठक चालली आणि आता राधाकृष्ण विखे पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत। या आंदोलनातून काय तोडगा निघू शकतो, या संपूर्ण आंदोलन रोखण्यासाठी आता सरकारच्या पातळीवरती हालचाली ज्या आहेत त्या पाहायला मिळतात। विनायक, बरोबर आहे। उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील जे आहेत ते मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज दिवसभर जर पाहिलं तर जरांगे पाटील जे आहे ते आपल्या उपोषणावरती ठाम आहेत। एकीकडे मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक जी आहे ती सकाळी पार पडली आणि त्यानंतर शिंदे समितीचे अध्यक्ष जे आहेत, प्रमुख जे आहेत न्यायमूर्ती शिंदे हे जे आहे ते थेट आझाद मैदानात गेले होते। या सगळ्या दिवसभराच्या घडामोडीचा आढावा जो आहे तो देण्यासाठी राधाकृष्ण विखे पाटील वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्र्यांचे गेलेले आहेत। त्यामुळे या दोन प्रमुख नेत्यांमध्ये आता नेमकी काय चर्चा होते, काय तोडगा काढला जातो, कारण समितीचे जे प्रमुख आहेत न्यायमूर्ती शिंदे त्यांनी आधीच म्हटलेलं आहे की त्वरित हा तोडगा जो आहे तो निघणार नाही, काही कालावधी जो आहे तो आम्हाला द्यावा लागेल। परंतु जरांगे पाटील म्हणतात की एवढा कालावधी आम्ही आता देऊ शकत नाही, त्यामुळे आम्हाला आताच हवं आहे। या सगळ्या ज्या मागण्या आहेत त्या आताच जे आहे त्या सॉल्व्ह व्हायला पाहिजे अशी त्यांची म्हणणं आहे। त्यामुळे साहजिकच आता नेमकं सरकार कशा पद्धतीने यावरती तोडगा काढते बघायला. धन्यवाद विनायक या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी।